नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी ऐकून तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, एक न्यूज आली आहे. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय. ओके, ही न्यूज आपण या पाहू. त्याचबरोबर राज्य सरकारचे काही धोरणं सुद्धा होती किंवा राज्य सरकारच्या काही अडचणीत या व्हिडिओमध्ये पाहणार. धोरणं असं की काही महिन्यापूर्वी सरकारने विद्यार्थ्यांसंबंधी काही धोरणंसुद्धा राबवली होती. तर त्याबाबत सुद्धा काही स्पष्टता अजून आली नाही, ते पण आपण व्हिडिओमध्ये पाहू. नंतर विद्यार्थ्यांच्या काही अडचणीत ओके, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. सुरुवातीला आपण न्यूज काय पाहू. महाराष्ट्र देश या रिजनल न्यूज आउटलेटमध्ये बातमी आली. एम-पी-एस-सी राज्य सरकारचे ढिसाळ नियोजन, राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय. त्यानंतर डिटेलमध्ये न्यूज पाहू. सुप्रीम कोर्टामध्ये एस-सी-बी-सी आरक्षणाला 7 सप्टेंबर रोजी काय आले, स्टे आला होता. त्यानंतर मराठा क्रांतिकारक किंवा आंदोलक तीव्र झाले होते. तर त्यासंबंधी न्यूज आहे. मुंबई मराठा आंदोलकाच्या विरोधानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर एम-पी-एस-सीची परीक्षा पुढे ढकलली गेली आहे. कोरोनाचं संकट वाढलं आहे. शाळा, कॉलेज, अभ्यासिका बंद होते. त्यामुळे सारासार विचार करून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कारण त्यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी व्यक्त केलं होतं. ओके, हे तर माहिती आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला होता. 7 सप्टेंबरची न्यूज आहे. त्यानंतर 7 ते 11 ऑक्टोबरच्या दरम्यान ही स्थिती होती. आरक्षण स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मराठा संघटनांनी केली होती. या मागणीला यश आल्याने एम-पी-एस-सीची परीक्षा 2 दिवस आधी असताना परीक्षा पुढे ढकलण्यात गेली. सरकारने परीक्षा पुढे ढकलत मराठा विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता. मात्र जे इतर प्रवर्ग आहेत, जसं की एस-सी, एस-टी, ओ-बी-सी किंवा ओपन कॅन्डिडेट आहे, तर या विद्यार्थ्यांचे किंवा इतर प्रवर्ग लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांनी करायचं काय असा सवाल सुद्धा उपस्थित होऊ लागला होता. राज्य सरकारने ढिसाळ नियोजन, कम्युनिकेशन गॅप आणि आपसातील मतभेद या सर्व बाबीमुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारमय झाले, अशी सुद्धा त्यावेळी न्यूजमध्ये चर्चा होती आणि आतासुद्धा न्यूजमध्ये तीच चर्चा आहे. या सगळ्या परिस्थितीवर विद्यार्थ्यांची कमेंट एक शुभम पाटील आहे आणि अक्षय देशमुख म्हणून अशा विद्यार्थ्यांची कमेंट आहे. आपण ते कमेंटसुद्धा घेऊ. अहमदनगरचा शुभम पाटील काय म्हणते की आधी परीक्षा घ्यायला पाहिजे होत्या, मग ते कोर्ट आणि इतर सर्व गोष्टी करायला पाहिजे होत्या. ओके, या परीक्षेमुळे काय झालं, पुढे ढकलल्यामुळे मानसिक ताण येऊ लागले, असं त्याचं म्हणणं आहे. जळगावचा जो अक्षय देशमुख आहे, तर याची कमेंट खूप महत्त्वपूर्ण आहे. गेली 8 वर्षे अभ्यास करतोय, हा शेवटचा आयटम द्यायचा होता, पण शेवटी आलं मायबाप सरकारच्या मनात ते कोणाचेच चालेना. आता तर वय देखील हातात राहील नाही असं त्याला वाटतंय. याची खूप महत्त्वपूर्ण कमेंट आहे. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला समजले की जी न्यूज आली आहे याच्यामध्ये सांगितलं विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहे, किंवा जे काही विद्यार्थी म्हणतात की जेव्हा म्हणतो ना जळगावचे विद्यार्थी, तो काय म्हणतो की माझा शेवटचा आयटम आहे, गेली 8 वर्ष स्टडी करतोय. आणि जे एक विद्यार्थी म्हणजे शुभम पाटील म्हणतोय की सुरुवातीला एक्झाम व्हायला पाहिजे होतं, त्यानंतर हे सर्व कोर्ट कचेरी व्हायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न येतो की राज्य सरकारचं काय नियोजन आहे किंवा राज्य सरकारच्या काय अडचणी आहेत. तर राज्य सरकारच्या त्यावेळी कारण सांगितलं होतं की एक कोरोना सांगितलं होतं आणि दुसरं एक कारण सर्वांना माहिती की मराठा आरक्षण. ओके, आपण म्हणतो ना जी स्थगिती आली होती आणि ती म्हणतो ना जी तारीख दिली ती पुढे ढकलली होती. आणि तुम्ही आता एक न्यूजमध्ये करण पाहिलं असेल की राज्य सरकारने एक चौथा अर्जसुद्धा दाखल केला आहे. म्हणजे ती तारीखसुद्धा सुप्रीम कोर्टाची अजून दिलेली नाही. त्याच्यामुळे एक्झामबाबत संभ्रम आहे. सरकारसुद्धा स्पष्ट सांगते की एक्झाम कधी होणार आणि विद्यार्थ्याचा गोंधळ आहे की एक्झाम कधी होणार. कारण आपण जे कमेंट बॉक्स आहे याच्यामध्ये पाहिलं असेल की बरेच विद्यार्थी म्हणते सर तारीख कधी, तर तारखेबाबत अजून सरकारने स्पष्ट केलेली नाही. पण जे म्हणतो ना एम-पी-एस-सीकडून जे कमेंट आले असतात किंवा सचिवांची जी कमेंट आली त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की फेब्रुवारी किंवा म्हणतो ना जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्च अशा दरम्यान ही एक्झाम होऊ शकते. पण विद्यार्थ्यांच्या काय अडचणी बघा, विद्यार्थ्यांना एक तर जॉब राहिला नाही, कारण कोरोनामुळे जॉब भरपूर प्रमाणात गेले विद्यार्थ्यांचे. त्यानंतर जे एक्झाम आहे त्या स्टडीसाठी असं कोणतं टार्गेट किंवा मोटिव्ह त्यांच्याकडे नाही, त्याच्यामुळे विद्यार्थीसुद्धा स्टडी म्हणजे त्यांचे अडचणी आलेल्या आहेत स्टडीमध्ये. ओके, आता एक मेन मुद्दा राहिला जे आपण सांगायचं राहिलं की सरकारने 2 महिन्यापूर्वी एक त्यांच्याकडून न्यूजसुद्धा आली होती की राज्य सरकार येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेईन, जे जागा आहेत आणि ओके बेरोजगारी संदर्भात ते एक आढावा बैठक घेईन. तर बघा 2 महिने झाले त्याच्यावर एक सुद्धा न्यूज आलेली नाही. ओके, ती न्यूजसुद्धा आली नाही. म्हणजे राज्य सरकारकडून यावरून असं स्पष्ट होतं की जे म्हणतो ना हे ढिसाळ नियोजनच म्हणता येईल राज्य सरकार. तर त्याच्यामुळे राज्यभरातील जे लाखो विद्यार्थी बघा यांच्यावर त्याचा परिणाम नक्कीच होत आहे. तर मित्रांनो, याबाबत तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, भेटूया नवीन व्हिडिओ. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.